Like, subscribe, and get notified. खानेगाव वाचवा, दोन खडी बंद करा. खानेगाव वाचवा, दोन खडी बंद करा. खानेगाव वाचवा, दोन खडी बंद करा. खानेगावचा एकच नारा, दोन खडी बंद करा. खानेगावचा एकच नारा, दोन खडी बंद करा. The Kanyale villagers' hunger strike against stone quarrying activities near the Tilari Reservoir has entered its fourth day. The village women have joined the hunger strike, claiming that if the dam breaks, the village will face consequences. They also stated that, due to the ongoing activities, wildlife is left homeless and is entering the fields and houses of the residents. आज या ठिकाणी आम्ही सगळ्या महिलांनी तसेच खानियाळी ग्रामस्थांनी या ठिकाणी साखळी उपोषण आयोजित केलेले आहे. गेले 4 दिवस हे साखळी उपोषण या ठिकाणी चालू आहे. तरी ते म्हणजे मुख्य त्याचा उद्देश म्हणजे हा आहे की या ठिकाणी खानियाळी गावामध्ये जे क्वारी किंवा गौण खनिजे अवैध व्यवहार हे म्हणजे हे चालू आहे ते या ठिकाणी क्वारी चालू आहे. त्याच्यामुळे गावाला त्याचा हजारो प्रकारे नुकसान होतो. एक खानियाळी गावालाच नुकसान होत नाही आहे तर दोडामार्ग तालुक्याच्या पूर्ण गावाला त्याचा धोका संभवतो. तसेच गोवामध्ये पण या धरणाला क्वारीचा धोका संभवणार आहे. याच्यासाठी हे साखळी उपोषण खानियाळी ग्रामस्थांनी या ठिकाणी खूप मोठ्या शासनाकडे मोठ्या आशेने हे उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे. कारण हे लोक आहेत ते अशा अवैध रीती हे गौण खनिजाचं काम करतायत की जेणेकरून त्यांना भीती नाही आहे. पण शासनाने जे असे अवैध व्यवहार बंद केलेले आहेत ते आता सुद्धा चालू आहेत. जे अवैध मार्गाने हे सगळं चालू आहे, गौण खनिजाचं काम चालू आहे. त्याच्यामुळे एकाच प्रकारे नुकसान नाही आहे तर एक खानियाळे गावातील डोंगर शिरंगे गावाचा पूर्ण भिंत त्यांनी पाडून खानियाळे सीमेला लावलेली आहे. समजा ते जर बसलं असेल किंवा ते पाणी पडलं असेल तर संपूर्ण गाव हा खानियाळ्याचा गावच नाही तर पूर्ण दोडामार्ग तालुका साळपर्यंत हा या ठिकाणी पूर्ण पाणी याचं होणार आहे. तसंच हे मोठे मोठे स्फोट होतात. त्याच्यामुळे रानातले सगळे प्राणी उठून गावामध्ये बसले आणि सगळे माकड तिकडे ह्यांनी नारळ सगळे फोडून खाल्ले. कारण रानामध्ये तिथे माकड पण नाही आहे.